तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नांदेड माहूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता करून तब्बल 2 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी शहरात हलकल्लोळ निर्माण झाला आहे। या प्रकरणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी 4 प्रमुख मागण्या घेऊन 27 जानेवारीपासून स्थानिक नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। सन 2017 पासून माहूर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना उर्वरित अनुदानाची रक्कम मिळालेली नाही। त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून शासनाने दिलेला 2 कोटी रुपयांचा लाभार्थ्यांचा निधी गिळंकृत केला असल्याचा आरोप आनंद पाटील तुपदाळे यांनी केला आहे। पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा निधी गिळंकृत करणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करा। लाभार्थ्यांचा उर्वरित निधी विनाविलंब त्यांच्या खात्यात जमा करा। अशा 4 प्रमुख मागण्या घेऊन त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण, माहूर। नगरसेवक नगरसेविकांनी त्यांना विचारलं बा आमची फसवणूक घेऊन तुम्ही असं कसं का टेंडर दिलं ते। मग त्याच ठरावामध्ये दुसरा एक ठराव घेतला त्यानं की ह्यानंतरचे जे बी ठराव असतील ते प्रोसिडिंग लिहिल्यानंतर म्हणजे सभागृहातील सदस्याची सह्या घेण्यात येईल। असाच प्रकार गाळे प्रकरणात झालेला आहे, जे 13 नगरसेवकाला अंधारात ठेवून त्यांना त्यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल झाला। हा सुद्धा प्रकार असा तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्य अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकांना केलेला आहे आणि हे सुद्धा असंच झालेलं आहे। तर लाभार्थ आणि आम्ही म्हाडा ऑफिसची चर्चा केल्यानंतर म्हाडा ऑफिसनं सांगितलं आम्हाला, गृहनिर्माण सोसायटी म्हाडा मुंबई यांनी सांगितलं की आम्ही जे त्यांना 2 कोटी रुपये दिलेले आहेत त्यांनी ते 2 कोटी त्याने ज्या कंपनीला दिलेले आहेत तिथे ते पैसे अडकले, त्याच्याकडून ते पैसे परत घ्यावे आणि तात्काळ आम्हाला परत करावे। आम्ही त्याच्यानंतरच माहूर शहरातल्या घरकुल लाभार्थ्यांना आम्ही पुढचा निधी टाकू आणि आम्ही याच्याकडून 2 कोटी वसूल करून त्या म्हाडा ऑफिसला परत करणार नाही आणि जोपर्यंत माहूर नगर पंचायत माहूर शहरातल्या लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही जीव गेला तरी इथून आम्ही उपोषण माघार घेणार नाही। आम्ही मेल्यावर इथं बाजूलाच स्मशानभूमी आहे, इथून नेऊन तिथे नेऊन पुरून टाका आम्हाला, पण आम्ही याच्यात माघार घेणार नाही। प्रमुख मागण्या जाऊन आम्ही 2021 पासून माहूर शहरातील लाभार्थ्यांसाठी अनेक आंदोलने, अनेक उपोषणं केली, पण माहूर नगरपंचायतला त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम किंवा फरक पडलेला नसून आज आम्ही आर्यापार या लढाईसाठी आज पुन्हा आम्ही उपोषणाला बसलेले आहोत। आमच्या माहूर शहरातील जे 2017 पासून ते 2026 पर्यंत आतापर्यंत मंजूर झालेले सर्व आणि ज्यांचे बांधकाम पूर्ण झालेले असतील अशा सर्व घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ उर्वरित रक्कम जी आहे ती जमा करण्यात यावी। आणि दुसरा मुद्दा हे आहे की यांनी लेंटलपर्यंत आल्यानंतर आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ, स्लॅब लेवलपर्यंत आल्यानंतर एवढा हप्ता टाकू म्हणून काही लोकांनी स्लॅब लेवलपर्यंत बांधकाम केलेलं आहे, पण आता त्यानं ते पैसे वेळेवर टाकले नाही। त्याने गटाकडून, बचत गट अशा वेगवेगळ्या सावकारीकडून पैसे उधार घेतले, उसने घेतले आणि स्लॅब लेवलपर्यंत बांधकाम टाकून त्याच्यावर टीनं टाकून आज ते तिथं राहत आहेत। तर आमचं म्हणणं की त्या जे उर्वरित जे बांधकाम शिल्लक राहिलेलं आहे आणि पैशाअभावी त्यांचं जे बांधकाम पूर्ण झालं नाही त्या लाभार्थ्यांना सरसकट पैसे आम्ही एक 100 रुपयाच्या बॉन्डवर हमीपत्र लिहून घ्यावा आणि त्यासुद्धा उर्वरित ज्यांचं बांधकाम असलं त्यांना सुद्धा संपूर्ण उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यात टाकावी। आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे माहूर नगरपंचायतने, आमचा असा आरोप आहे की माहूर नगरपंचायतने 2 कोटीचा जे अकोला येथील जे कंपनी आहे नवनिर्माण सेवाभावी नवनिर्माण बहुउद्देशीय महिला संस्था, त्या संस्थेच्या नावाने जे माहूर नगरपंचायतने नगराध्यक्ष, मुख्य अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक या तिघांनी मिळून जे 2 कोटीचं तिथं हे टाकलेलं आहे, त्यांना जे फंड दिला आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं तिथलं काम केलं नाही। तर आमचं म्हणणं असं आहे की त्या जे कंपनीच बोगस आहे आणि त्यांच्या नावावर स्वतः यांनी पैसे उचलून पैसे उचलून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असा आरोप आहे। तरी माहूर नगरपंचायतने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने याच्यात उच्चस्तरीय चौकशी लागून त्याच्यात जे दोषी आहेत, जे दोषी विरुद्ध फसवणुकीचा आणि म्हणजे माहूर शहरातल्या लाभार्थ्यांचे जे पैसे टाकायचे असते त्याच्या खात्यात ते पैसा वापर यांनी त्या कंपनीला दिला, त्या सेवा महिला म्हणजे संस्था, जे नवनिर्माण अकोल्याची संस्था आहे त्या संस्थेला दिला। तर हे जे पैसे दिला ते माहूरच्या लाभार्थ्याचे पैसे आहेत
कारण की काम पूर्ण झाल्यानंतर त्या फंड जो असतो ते फंड वेगळा येतो, असं आम्ही म्हाडामधून जे संबंधित अधिकारी, उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत महाराष्ट्र लेवलचे, त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली. आणि चौथा मुद्दा असा आहे की माहूर नगरपंचायतचे 26 डिसेंबर 2017ला जे ठराव झालेला आहे, त्या ठरावामध्ये माहूर नगरपंचायतच्या 12 नगरसेवक नगरसेविका यांना त्यांनी फसवणूक करून त्यांच्या आधी सह्या घेतल्यानंतर त्यांनी प्रोसिडिंग लिहिली. हो खरं भाऊ बरोबर आहे. ओके. MC मराठी करिता गोपाल चव्हाण सर, कॅमेरामॅन इलियास भावानी, माहूर. बरोबर आहे.